नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्राचा उदय आणि त्याची व्याप्ती याबद्दल सर्व जाणून घेणार आहोत. आपण समाजशास्त्राचे बेसिक्स बघितले, आपण त्याचं स्वरूप बघितलं, त्याचे प्रकार बघितले, समाजशास्त्र म्हणजे काय आहे ते बघितलं. मग आता या समाजशास्त्राचा उदय हा आपल्याला युरोपातच का बघायला मिळतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याची कारणं विचारली जाऊ शकतात. बरोबर आहे. समाज कल्याण अधिकारी किंवा ऑप्शनलच्या दृष्टिकोनातून पण बघितलं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा कॉमन मुद्दा आहे. याच्यासाठी अनेक घटना कारणीभूत ठरल्या आणि त्याची सुरुवात आपल्याला सर्वात अगोदर युरोपात बघायला मिळते. तर युरोपमध्ये पण फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड हे जे होते ही प्रमुख ठिकाणं होती ज्या ठिकाणी समाजव्यवस्था याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. काही गोष्टी घडल्यात ज्यामुळे समाजाला नवीन विचार आत्मसात करणे आवश्यक होते आणि जुने विचार सोडणे आवश्यक होते. मग त्या कुठल्या गोष्टी होत्या त्या आपण बघूया. तर यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या काळातील काही समाजशास्त्रज्ञ होते, त्यांनी त्यांच्या कल्पना केल्या, विचार केला. बरोबर आहे. आणि याचं कारण होतं की युरोपमधली त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती, युरोपमधली जी सामाजिक परिस्थिती होती ती तेवढी चांगली नव्हती आणि ज्या घटना घडत गेल्या, जसं कुठल्या घटना घडत गेल्या जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. पहिलं झालं ते म्हणजे प्रबोधनाचा काळ. बरोबर आहे. प्रबोधन युरोपमध्ये घडून आलं. प्रबोधन झालं म्हणजे नेमकं काय झालं? प्रबोधन झालं म्हणजे त्यावेळेसच्या ज्या धार्मिक चालीरीती होत्या, जी विचार करण्याची पद्धत होती, ज्या लोकांचे प्रश्न होते, या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला किंवा तो घडवण्यात आला. यासाठी अनेक लोकांना श्रेय द्यावं लागेल, अनेक समाजशास्त्रज्ञांना श्रेय द्यावं लागेल. त्यामध्ये मॉन्टेस्क्यू असतील, बरोबर आहे, जॉन लॉक असतील, असे अनेक शास्त्रज्ञ होते की ज्यांनी आपल्या लेखणीतून, आपल्या विचारातून लोकांचे विचार समृद्ध केले आणि त्यातून नवीन जो आधुनिक विज्ञान आहे, आधुनिक समाज आहे, त्याचा पाया रोवला गेला. त्यामुळे प्रबोधन काळ हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. त्यानंतर प्रबोधन काळानंतर जर बघितलं आपण तर सर्वसाधारणपणे आपल्याला एक व्यापारी क्रांती दिसते त्या ठिकाणी, राईट. त्यानंतर तिसरा जो पॉईंट बघितला तर आपल्याला वैज्ञानिक क्रांती दिसते त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि चौथा मुद्दा जर आपण बघितला त्या ठिकाणी आपल्याला औद्योगिक क्रांती झालेली दिसून येते. ह्या स्टेप्सही तितक्या महत्त्वाच्या. ह्या सगळ्या आपल्याला डिटेलमध्ये थोडंसं पुढे बघायच्या आहेत, तर त्या आपण बघूया. आता प्रबोधन काळामध्ये नेमकं काय झालं ते आपण बघूया. बरोबर आहे. सो प्रबोधन काळामध्ये आपल्याला लक्षात येईल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले. त्यातून समाजशास्त्राचा एक विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. प्रबोधनाचा कालखंड साधारण 18व्या शतकात जेव्हा म्हणतो आपण, 18व्या शतकाच्या आधीच्या आसपास तो त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि त्यातल्या त्यात जे फ्रेंच तत्ववेत्ते आहेत, जे फ्रेंच विचारवंत आहेत, त्यांच्या विचारांना, कारण फ्रेंचमधली जी राजकीय परिस्थिती होती त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती याचा पण खूप मोठा रोल आहे असं आपण म्हणू शकतो. फ्रेंच राज्यक्रांती असेल किंवा अमेरिकन राज्यक्रांती असेल, या सगळ्यांचा खूप मोठा आणि महत्त्वाचा रोल आपल्याला बघायला मिळतो. आता यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल प्रबोधन काळ म्हणजे काय होता. प्रबोधन काळामध्ये जी पारंपरिक विचार प्रक्रिया होती यामध्ये टोकाचे बदल घडून आलेत. काय झालेत? टोकाचे बदल घडून आलेत. म्हणजे कुठलाही प्रश्न जर समोर येत असेल, कुठलीही समाजव्यवस्थेवर प्रश्न येत असेल, तर त्याला तुम्हाला जस्टिफाईड कारण देणं हे क्रमप्राप्त झालं. अदरवाईज काय होतं, अगोदर चर्चने जे सांगितलं ते फायनल, बरोबर आहे. जे पण धार्मिक क्रिया असतील त्या फायनल, त्याच्यामध्ये लोकांना काही म्हणण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे जे सांगितलं जाईल ते तुम्हाला मुकाट्याने ऐकणं, बरोबर आहे, शांतपणे करणं एवढंच तुमच्या हातात होतं. पण तो बदल आपल्याला प्रबोधनाच्या काळामध्ये झालेला दिसून येतो. बरोबर आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना काय झालं, अतिशय महत्त्व प्राप्त झालं. कशामध्ये? प्रबोधन काळात. इथे प्रश्न येऊ शकतो, प्रबोधन काळामध्ये रिकाम्या जागाभरामध्ये प्रबोधन काळामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब यांना महत्त्व प्राप्त झालं. कशाला महत्त्व प्राप्त झालं? वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल प्रबोधन काळ म्हणजे काय याची थोडीशी एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर ती काय आहे ती आपण बघूया. बरोबर आहे.
तर व्याख्या आहे तुमची, प्रबोधन कालखंड म्हणजे असा कालखंड ज्यात कारणी-मीमांसा, अनुभव, धार्मिक आणि पारंपरिक अधिकारांना आव्हान दिले गेले आणि त्यातून धर्मनिरपेक्ष, हे महत्त्वाचं आहे, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि लोकशाही मूल्य असणारा समाज निर्माण झाला. आणि या काळामध्ये बौद्धिक घटक असतील किंवा विज्ञानवादी विचार करणारे लोक असतील, पर्यावरणवादी असतील, तर्कशुद्ध विचार करणारे लोक असतील, तर या लोकांनी जे कार्यकारण संबंध आहेत, म्हणजे एखादी गोष्ट का घडते, त्याच्यामागे काय कारण आहे आणि त्या गोष्टीचं काम काय आहे, या संबंधांवर पण विशेष महत्त्व दिलं गेलं. आणि यामध्ये जर बघितलं तर थॉमस हॉब्स असतील, जॉन लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसेरो, मॅकिव्हेली अशा अनलिमिटेड लोकांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. मग या काळामध्ये युरोपात जर आपण बघितलं तर फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती यांनी समाजातल्या प्रत्येक घटकासमोर एक नवीन आव्हान उभं केलं आणि या नवीन आव्हानाला पेलण्यासाठी एका नवीन संरचनेची गरज होती. त्यामुळे त्या काळातल्या लोकांना समाजशास्त्र या विषयाला तयार करणं, या विषयाला समजणं, याचा आवाका वाढवणं क्रमप्राप्त ठरलं आणि अनेक विचारवंतांनी त्यावर काम करायला सुरुवात केली. बरोबर आहे. जसं आता आपण जर बघितलं तर यामध्ये या विचार व्यवस्थेमध्ये किंवा या संस्थेमध्ये आपण बघितलं की नवीन वर्ग निर्माण झाले, धर्माला आव्हान निर्माण झाले, धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले, कौटुंबिक संरचना, मूल्ये बदलली, महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला, राजेशाही नष्ट झाली, लोकशाहीचा उदय झाला, धर्म, समुदाय, संपत्ती, समाजाची संकल्पना, या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे बदल झाला. म्हणजे आपण ज्यावेळेस क्रांती हा शब्द वापरतो त्यावेळेस एक व्यवस्था नष्ट होऊन ज्यावेळेस दुसरी व्यवस्था त्या ठिकाणी आणली जाते त्याला आपण क्रांती म्हणतो. येते मित्रांनो लक्षात. मग युरोपियन समाजामध्ये ही जी क्रांती घडून आली त्याचा अभ्यास करण्यासाठी, ही जी नवीन व्यवस्था निर्माण झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र विद्याशाखेची आवश्यकता होती आणि म्हणून समाजशास्त्राचा उदय आपल्याला त्या ठिकाणी झालेला बघायला मिळतोय. बरोबर आहे. तर समाजशास्त्राची जी निर्मिती झाली त्यावर काही घटकांचा खूप प्रभाव पडला. बरोबर आहे. ते घटक मी सांगितले तुम्हाला, त्या घटकांचा खूप प्रभाव पडला. त्यातला एक होता व्यापारी क्रांती. व्यापारी क्रांती ही साधारण 1450 ते 1800 या काळात घडलेल्या घटनांची मालिका होती. बरोबर आहे. यामध्ये युरोपमधली जी मानसिकता होती, आता भारतातही तशीच मानसिकता होती आधी, की पोटापुरता करायचं फक्त. बरोबर आहे. आपला उदरनिर्वाह झाला की विषय संपला. बिझनेस करून प्रॉफिट कमवू, पुढच्या पिढीला कामात येईल, पुढचं सेटअप करू, लोकांना नोकरी देऊ, हा विचार खूप मोठा होता तेव्हाच्या काळातही आणि आत्ताच्या काळातही. मग त्यावेळेस उपजीविकेपुरता फक्त साधारण संपत्ती न कमवता, बरोबर आहे, अर्थव्यवस्था बदलू शकतील असा विचार लोकांच्या मनात आला आणि त्यातूनच व्यापारी क्रांतीला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. व्यावसायिक क्रांती म्हणजेच उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे युरोपीय देशांची आर्थिक राजकीय परिस्थिती काय झाली, भक्कम झाली. काय झाली मित्रांनो, भक्कम झाली. आजही आपण जर भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्याला लक्षात येईल भारत मोठी महासत्ता होतोय वगैरे वगैरे आपण सगळं मान्य करतो, पण अजूनही आपल्याकडे उत्पादन क्षेत्र जे आहे त्याचा वाटा अजूनही पाहिजे तसा वाढलेला नाहीये. जोपर्यंत तो वाटा वाढत नाही तोपर्यंत लोकांना रोजगार उपलब्ध होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढच्या पॉईंटला जाऊया. पुढचा पॉईंट आहे तुमचा औद्योगिक क्रांती. जसं मी बोललो इंग्लंडमध्ये 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीवर बरंचसं बोललोय. महत्त्वाचा पॉईंट फक्त हा आहे, सरंजामशाही व्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था. प्रबोधनाच्या काळाच्या आधी जी व्यवस्था उपलब्ध होती ती कोणती होती, सरंजामशाही. सरंजामशाहीला आपण इंग्लिशमध्ये फ्युडल सिस्टीम असं पण म्हणतो. बरोबर. मग यामध्ये जमीनदार होते, शेतीला खूप महत्त्व होतं आणि शेती हाच महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी मानला जायचा. मग ज्यावेळेस औद्योगिक संसाधनं उपलब्ध झाली, बरोबर आहे, मानवी कामाची जागा, मानवी श्रमाची जागा ही यंत्रसामग्रीने घेतली, यंत्रांनी घेतली, त्याला आपण काय म्हणतो, औद्योगिक क्रांती म्हणतो. काय म्हणतो आपण, औद्योगिक क्रांती. यामध्ये आपण बघू शकतो 1760 ते 1830च्या दरम्यान यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधांची मालिकाच निर्माण झाली होती, ज्याचा अर्थ किंवा ज्याचा परिणाम काय झाला, कारखाना पद्धती विकसित झाली. कुठली, कारखाना पद्धती विकसित झाली आणि समाजाची वाटचाल ही सरंजाम व्यवस्थेकडून कुठे झाली, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते. मग
याचे परिणाम काय काय होते? औद्योगिक क्रांतीचे काही दृश्य आणि अदृश्य परिणाम होते. दृश्य परिणाममध्ये अदृश्य परिणाम म्हणजे काय? तर संघ पद्धतीचा अस्त, कारखाना पद्धतीचा उदय, कामगारांची श्रम विभागणी, ग्रामीण नागरी स्थलांतर, वर्ग व्यवस्था, कामगार संघटना, आर्थिक असमानता, लोकशाही पद्धती, हे सर्व औद्योगिक क्रांतीचे काय आहेत? परिणाम. यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. खालीलपैकी कुठले परिणाम औद्योगिक क्रांतीचे आहेत किंवा नाही आहेत असा प्रश्न तुम्हाला बनू शकतो. यातले 4 ऑप्शन दिले जातील, त्यामुळे हे मार्क करून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये संघ पद्धती असा एक ऑप्शन असणार आहे 100%. आणि तिथे तुम्ही ते म्हणाल की संघ पद्धतीचा नाश असा जो ऑप्शन असेल तर तुम्ही म्हणाल की हा काय औद्योगिक क्रांतीचा परिणाम नाही आहे, आणि तिथे तुम्ही चुकीचं उत्तर लिहून येणार आहात. त्यामुळे लक्षात ठेवा, संघ पद्धती हा काय आहे? औद्योगिक क्रांतीचाच एक परिणाम आहे, हे महत्त्वाचं आहे. राईट. पुढे बघितलं तर ग्रामीण नागरी स्थलांतर हा औद्योगिक क्रांतीचा सगळ्यात मोठा परिणाम घडून आला. आता हे स्थलांतर का झालं? अगोदर सरंजामशाही व्यवस्थेमध्ये जे शेतकरी होते, जे शेतमजूर होते, त्यांचंच रूपांतर पुढे कशात झालेलं बघायला मिळतं आपल्याला? कारखानदारीमध्ये जे मजूर लागत होते त्याच्यामध्ये झालेलं बघायला मिळतं. कारण शेती व्यवस्थेमध्ये तेवढा पैसा नव्हता, तेवढं उत्पन्न नव्हतं, आणि कारखाना पद्धतीमध्ये फिक्स्ड किंवा कायमस्वरूपी जो पैसा होता, महिन्याला महिने पैसे मिळणे, ही व्यवस्था लोकांना आवडू लागली आणि लोकांनी शेती सोडून कारखान्यामध्ये काम करणं पसंत केलं. मग ज्यावेळेस आपलं गाव सोडून लोक दुसऱ्या ठिकाणी सेटल होतात, त्या ठिकाणी एक वेगळं कल्चर तयार होतं. त्या गावचं जे ओरिजिनल कल्चर आहे, त्या शहराचं जे कल्चर आहे, ते आपल्याला फॉलो करावं लागतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे मजूर आलेले आपल्याला बघायला मिळतात. मग सगळे मजूर एका ठिकाणी येऊन त्यातून मग कामगार संघटना, नंतर आर्थिक असमानता, असे जे भेदभाव आहेत, वर्ग, हे ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला औद्योगिक क्रांतीमुळे उदयास आलेल्या बघायला मिळतात. त्यामध्ये आपण जर बघितलं, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही व त्यांच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया, या सर्व गोष्टींमुळे पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत होती. त्याचा समाजशास्त्रज्ञांवर खूप मोठा प्रभाव पडला. मग या ह्या ज्या समस्या होत्या, या समस्यांचा अभ्यास करायचं कोणी ठरवलं? मग ते फ्रान्समधले ऑगस्ट काम असतील, इमाईल दर्खिम असतील, बरोबर आहे, किंवा इंग्लंडमधले तुमचे मॅक्स वेबर, जर्मनमधले तुमचे कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर असतील, जॉर्ज सिमेल असतील, नंतर असे अनेक आहे, G.H. मीड असतील अमेरिकेमधले. तर असे अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर अभ्यास करायचं ठरवलं, आणि त्यांनी अभ्यासातून समाजशास्त्राला एक मूर्त रूप देण्याचा जो निर्णय होता तो त्यांच्यासाठी चांगला होता, आणि पुढे जाऊन आधुनिक समाजाने त्याचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केलेला बघायला मिळतोय. करेक्ट आहे. जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट जो आहे, बरोबर आहे, यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, या क्रांतीतून निर्माण झालेल्या पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. कोणाच्या दृष्टीने मित्रांनो? समाजशास्त्रज्ञांच्या. करेक्ट आहे. तर यामध्ये कामगारांची स्थिती, संपत्तीचे हस्तांतरण आणि नागरीकरण हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते. काय होते? अतिशय महत्त्वाचे मुद्दे. आणखी एक घटना की ज्याचा शास्त्रज्ञांवर खूप मोठा प्रभाव पडला, ती म्हणजे काय? फ्रेंच राज्यक्रांती. करेक्ट आहे. 1789 मध्ये सुरू झालेल्या फ्रेंच राज्यक्रांती ही फ्रेंच समाजामध्ये जी अव्यवस्था निर्माण झाली होती किंवा अराजकता निर्माण झाली होती, त्यामुळे अनेक विचारवंत अस्वस्थ होते, आणि त्यामध्ये इमाईल दर्खिम यांचं नाव पण आपल्याला घेता येईल. करेक्ट आहे. त्यामुळे समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत एकत्र आले, आणि 18व्या-19व्या शतकातील राजकीय क्रांतीमुळे, बरोबर आहे, की जे समाजात अराजक किंवा असंघटन निर्माण झालं होतं ते दूर करण्याचा प्रयत्न आणि त्यातून समाजाची नवीन घडी बसवण्याचा प्रयत्न जो केला गेला तो अतिशय स्तुत्य होता, आणि त्यामुळे समाजशास्त्र हा या शास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण जर बघितलं पुढे जाऊन, तर भारताची राज्यघटना जी आहे त्यामध्ये जी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आलेली आहे ही फ्रेंच राज्यक्रांतीतूनच आली. कुठून आली आहे? फ्रेंच राज्यक्रांतीतून. मग यातून पुढचा जो घटक होता तो म्हणजे वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांतीमध्ये जो पुनर्जीवनाचा किंवा पुनरुज्जीवनाचा जो कालखंड होता, त्यामध्ये विज्ञानावर किंवा वैज्ञानिक क्षेत्रातल्या संशोधनावर अतिशय मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला, आणि हा भर जो होता याचा परिपाक आला की असे अनेक ज्या गोष्टी आहेत
त्यांचा शोध लागला आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपल्याला बघता येईल की जे समाजशास्त्रज्ञ होते त्यांनी पण, जसं आपण नॅचरल सायन्सचा अभ्यास करतो, नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करतो किंवा जैवविज्ञानाचा अभ्यास करतो, त्याच धर्तीवर त्यांनी सामाजिक विज्ञानाचा पण अभ्यास करावा यासाठी अट्टहास धरला. आपण बघितलं की इमाईल दर्खिम यांनी नाव पण काय दिलं होतं सुरुवातीला समाजशास्त्राला? सोशल फिजिक्स त्यांना म्हणायचं होतं. कोणाला म्हणायचं होतं? सोशल फिजिक्स. पण 1835 मध्ये ही सोशल फिजिक्स ही संज्ञा ऑलरेडी कोणीतरी एक पुस्तकात वापरली होती, त्यांचं पुस्तक होतं त्या नावाने. त्यामुळे इमाईल दर्खिम यांना ते कंटिन्यू करता ऑगस्ट कॉम्ट यांना ते कंटिन्यू करता आलं नाही आणि ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्र ही संज्ञा वापरावी लागली, नाईलाज असतं. करेक्ट आहे. त्यानंतर नागरीकरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थलांतर हा औद्योगिक क्रांतीमुळे, वैज्ञानिक क्रांतीमुळे, व्यापारिक क्रांतीमुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये घडून आलं. ग्रामीण भागातलं शहरी भागामध्ये आणि शहरी भागाचं ग्रामीण भागामध्ये पण, बरोबर आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण होतं काय? उपलब्ध असलेल्या नोकऱ्या. मित्रांनो, तुम्ही पुण्यात येतात, मुंबईत येतात, काय येतात? तुम्ही अगोदर शिक्षणासाठी येतात, तुम्ही शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येतं की जे शिक्षण आपण घेतलं आहे त्या प्रकारची नोकरी आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाही आहे. मग तुम्ही काय ठरवतात? मग तुम्ही पुणे, मुंबई या शहरांमध्येच स्थायिक होण्याचं ठरवतात. तीच सेम पद्धती आपल्याला इथे पण बघायला मिळते. आणि स्थलांतर व शहराच्या वाढींचा परिणाम म्हणून शहरात असंख्य समस्या व प्रश्न निर्माण झाले. आता आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर या ठिकाणी अतिरिक्त गर्दी, प्रदूषण, ट्रॅफिकची समस्या, ओके, झोपडपट्ट्यांची वाढ, आरोग्यविषयक प्रश्न, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे शहरी जीवनाचे स्वरूप आणि समस्या याकडे मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल यासारखे जे शास्त्रज्ञ होते यांनी विशेष भर दिला असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आहे. तर समाजशास्त्राचा उदय यामध्ये तुम्हाला कुठली शंका नसेल. डेट्स लक्षात ठेवा, सिक्वेन्स लक्षात ठेवा, कुठले कुठले घटक होते त्यावर प्रभाव टाकणारे ते लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला डेफिनेटली काय होणार आहे? फायदा होणार आहे. यामध्ये पुढचा एक छोटासा पॉईंट आहे समाजशास्त्राची व्याप्ती. बरोबर आहे. समाजशास्त्राची व्याप्ती जर आपण बघितली तर यात 4 पॉईंट आहेत. जैव समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र, दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र आणि डायस्पोरा अध्ययन. यामध्ये म्हणजे थोडक्यात काय की समाजशास्त्र हे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकतात. करेक्ट आहे. म्हणजे व्याप्ती म्हणजे काय की त्याची अध्ययन कक्षा किंवा क्षेत्र, त्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा देखील आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. समाजशास्त्राचा अभ्यास खूप व्यापक आहे. सामाजिक आंतरक्रिया यामधील सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. मग आता जैव समाजशास्त्र जर म्हटलं आपण तर ही जैव समाजशास्त्र ही समाजशास्त्रात नव्याने निर्माण झाली आहे. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून तसेच पद्धतींच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी समाजातील काय भूमिका आहे याचा अभ्यास करतात. कशाची भूमिका? बायोलॉजीची मानवी समाजामध्ये काय रोल आहे बायोलॉजीचा याचा अभ्यास करतात. कलेची समाजशास्त्रामध्ये जर म्हटलं आपण तर सौंदर्यशास्त्र, कला जगताचा अभ्यास केला जातो. यात कलेच्या उत्पादनाचा, ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेतला जातो. जसं आता एखादं उत्पादन असेल ना, मग ते उत्पादन का चालतंय, त्या समाजामध्येच त्याची मागणी काय एवढी आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने विपणन बाजार, नंतर विपणन म्हणजे मार्केटिंग. करेक्ट आहे. आणि ज्याचं समाजशास्त्र चांगलं आहे तो मार्केटिंगही चांगलं करू शकतो. राईट. त्यानंतर दृश्य माध्यमांचा अभ्यास आणि डायस्पोरा अध्ययन. डायस्पोरा अध्ययन म्हणजे काय की हा एक नवीन विषय जो समाजशास्त्रात अभ्यासला जाऊ लागला. त्यामध्ये एखाद्या देशातले जे मूल व्यक्ती आहेत, मूल ओरिजिन असलेले व्यक्ती, ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतात. मग त्याच्यावर त्यांच्या सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या, अँथ्रोपोलॉजी किंवा मानववंशशास्त्र आपण म्हणू शकतो, यांच्याविषयीचे जे संबंध आहे याचा त्याच्यामध्ये काय केला जातो मित्रांनो? अभ्यास केला जातो. करेक्ट आहे. येते लक्षात? नक्की? शुअर. यामध्ये पॉईंट्स दिलेले आहेत, एकदा बघून घ्या. फक्त महत्त्वाचे नाही आहेत तेवढे, तुमच्या माहितीसाठी फक्त इथे देतोय. राईट. सो होप सो तुम्हाला समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती ही व्यवस्थितपणे समजली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साकार फोरम या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी डाउनलोड नक्की करा. धन्यवाद.